आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। भाजपला प्रभाग क्रमांक 1 मध्ये संघटनात्मक बळ मिळाले आहे। भाजपच्या आदिवासी मोर्चाचे माजी अध्यक्ष शालिग्राम रामदास ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली आहे। नाशिक येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला। हा प्रवेश मंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार झाल्याचे सांगण्यात आले। शालिग्राम ठाकूर यांनी गेल्या निवडणुकीत नगरसेवक पदाचे तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती। त्यानंतर पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती। मात्र सर्व मतभेद विसरून त्यांनी पुन्हा भाजपमध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे। यावेळी चंद्रकला ठाकूर, रमेश खोतकर, कृष्णा वाणी, अभिजित पानपाटील, हितेश शालिग्राम ठाकूर आणि विशाल विनायक सूर्यवंशी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। कार्यक्रमाला कामगार मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश नानासाहेब मोरे, भाजप पंचवटी मंडळ कामगार आघाडीचे अध्यक्ष कल्पेश शालिग्राम ठाकूर, सरचिटणीस विजय देवगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।